सेकंड टाइम आपण मुंबईला जाणार असताना वाईन स्कॉच सगळ्यांचे कलेक्शन फुल सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आहे. बॅग आहेत, घड्याळ आहे. मुंबई एअरपोर्ट भरपूर मोठं आहे, भरपूर. आणि मला वाटतं आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला बघण्यासारखंही भरपूर काही आहे आणि त्यात काही अडचण नाही बघण्यासारखं. क्लॉथ कलेक्शन आहे, ते हॉटेल आहे उड वानगो म्हणून. 450 रुपये 500 रुपयाला नुसता डोसा, इडली बिडली 500 रुपयाला. तांब्याच्या बॉटल्स वगैरे आहेत, भरपूर असे चांगलं कलेक्शन आहे इथं. चलो भरपूर असं बघण्यासारखं काय आहे इथे, काही अडचण नाही. भरपूर कलेक्शन. ओके. मंडळी, आपण आहोत जोशी इंडियन टी ईस्ट यांच्या स्टॉलवर आणि हा मुंबईच्या एअरपोर्टमध्ये आहे. आपण पाहू शकता 350 रुपयाला मसाला डोसा आहे फक्त. एक वाटी सांबर, छोटंसं हे आणि हे मसाला झालं, एवढं आहे बघा. परत अजून छोटे व्हिडिओ आपण शेअर करत राहू. बिझनेस क्लासच्या बाहेर आहोत आपण. भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे. भरपूर चांगलं असं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. शकता हे बॅगेस, ट्रॅव्हलिंग बॅग, हे चॉकलेट, हे श्वेंट, परत इथे ग्लासेस, हेडफोन, चार्जर, परत इथं कुठली वाईन ब्लॅक लेबल 5000 रुपयाची दारू आहे. व्यवस्थित बघू. इंडियन विस्की इंद्री एक नंबर ब्रँड झाला. 1967ला चालू झाला होता, पण ह्यांनी मराठीत उभा केला. भयानक ब्रँड आहे. 6000 रुपयाला नुसती इंडियन विस्की 1 लिटरची. साधारणतः 2000 रुपयाला 180 ml. असं खूप चांगला ब्रँड आहे. पण असं लांबचा पल्ला चालण्यासाठी म्हणजे वयस्कर लोकांसाठी वगैरे अशी छोटीशी सोय केलेली आहे. ह्याच्यामध्ये आरामात बसून इकडं तिकडं कुठेही जाऊ शकता. असंच मस्तपैकी एअरपोर्ट आहे हे. सगळ्या फ्लाईट आता येतात, बघू शकता आपण. एकदम सुंदर असं
आणि ह्या विमानात बसण्याच्या आधीची ही सगळी दृश्य. असं हे आपलं विमान आहे युरोपियन एअरलाइन्स म्हणून. खूप असं छान प्रकारे बघा किती छान आहे चालण्यासाठी सगळं व्यवस्थित. आता आपण 10:05 आपण विमानात बसण्यासाठी निघत आहोत आणि 20 ते 30 मिनिटांनी आपलं विमान इथून निघणार आहे. नमस्कार मंडळी, मी सर्वांचा लाडका आकाश चव्हाण आणि आपण आता आहेत युगांडा जाण्यासाठी बसलेले इथिओपिया एअरलाईनच्या ET 641 या विमानात बसलेलो आहोत. आणि थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बाहेर काय चालू आहे ते. आणि अशा प्रकारे आपलं विमान निघत आहे आता. रनवेवरनं आता थोड्याच वेळात निघालं आपलं विमान. आता ग्रिप घेत आहे, मेन रनवेला जात आहे आपलं. मेन रनवेला आपलं विमान जात आहे. आता बघू शकतो आपण. समुद्र आणि हा समुद्राच्या नंतर आपण निघालो आता युगांडाला. इथं माइन्स आहेत व छोट्या छोट्या तेल काढायच्या. रेल्वेपेक्षाही भयानक मोठा आवाज इथे येत असतो. आणि बघू शकतो बाहेरचं काय बघायचं असेल तर बघा, मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आपलं एरोप्लेनमधलं जेवण मस्तपैकी 2 जामून, काकडी, भात, सॉफ्ट बिअर
कोल्ड्रिंक बिअर नाही कोल्ड्रिंक बर अशा प्रकारे आपला 6 तासाचा प्रवास संपत आलेला आहे. आता आपण आदिसा बाबाला पोहोचणार आहोत. समुद्र सपाटी संपली. बाहेर कसं दिसत आदिसा बाबा वरून कसं दिसते बघा.